नांदेड़ जिला कांग्रेस कमेटी के वर्किंग प्रेसिडेंट राजेश पावड़े के ज़ेर एहतमाम युवा संवाद मेले के नाम से एक प्रोग्राम लिया गया। बुध को शहर के कुसुम सभा हॉल में मुनक़िदा इस मीटिंग में कई लोग शरीक थे। इसमें स्वामी विवेकानंद करियर एकेडमी के डायरेक्टर प्रोफेसर विठल कंगाने ने अहम मौजूदगी दर्ज की। प्रोफेसर विठल कंगाने ने मुल्क में बढ़ रही बेरोज़गारी पर तशवीश का इजहार किया। साथ ही 12वीं के बाद मुख्तलिफ शोबजात में नौजवानों को दस्तियाब मुलाजमतों के मौक़ों के बारे में मालूमात दी। कांग्रेस के ज़िला सदर हनुमंत पाटिल बेटमोगरेकर, कांग्रेस पार्टी के शहर सदर अब्दुल सत्तार, यूथ लीडर रविंद्र पाटिल चौहान, प्रोग्राम के ऑर्गेनाइज़र और कारगुजार सदर राजेश पावड़े, एकनाथ मोरे, आनंद चौहान, डॉक्टर रेखा चौहान, संगीता राजेश पावड़े, सुरेश हटकर और दीगर मुअज़्ज़िज़ीन भी मौजूद थे। इस मौके पर राजेश पावड़े की जानिब से कागने को मुबारकबाद दी गई। प्रोग्राम में तलबा की कसीर तादाद ने शिरकत की। हजारो विद्यार्थी होते। विद्यार्थ्यांचा हेतू युवा संवाद म्हणजे हे जे काही बेरोजगारी आहे, त्याच्यानंतर शिक्षण आहे, त्याच्यामध्ये पेपरफुटी असेल, नीट घोटाळा असेल, तर या संदर्भात काँग्रेसचे सर्वेसर्वा राजेश भाऊ पावडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला। विद्यार्थ्यांना आपण तिथं त्यांच्या ज्या संधी असतील, त्याच्यानंतर सरकार असेल, त्या यंत्रणा काय चुकल्यात याबद्दल जागरूकता करण्याचं काम केलं आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांची गरिबी आणि आपल्या पालकाबद्दलची जी काही मेहनत आहे ती लक्षात घेऊन अभ्यास करावा। सरकारबद्दल एवढंच सांगेल आम्ही की बा येणाऱ्या काळात ह्या पेपरफुटीवर थोडं कुठेतरी कंट्रोल करावा, त्याबद्दलचा हा कार्यक्रम होता। कार्यक्रम हा मुळात राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या हितासाठी होता। कार्यक्रमाचे आयोजक होते राजेश भाऊ पावडे। धन्यवाद। आज 10 तारखेला युवा संवाद मेळावा आमचे लाडके खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घ्यायचं ठरलं होतं आणि झाला कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला आपले विठ्ठलराव कागणे, प्राध्यापक विठ्ठलराव कागणे सर यांनी आज वेळातला वेळ काढून आम्हाला वेळ दिला। या कार्यक्रमाला आदरणीय अनिलजी मोरे साहेब, एकनाथराव मोरे साहेब, आनंदराव चव्हाण, रवींद्र चव्हाण, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, यशपाल सावंत, प्रफुल्ल सावंत, हे सर्व मंडळी, डॉक्टर निखाते, रेखा चव्हाण, सौ संगीता राजेश पावडे, संचालिका जिल्हा मध्यवर्ती बँक, या सर्व आल्या होत्या आणि हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू झाला आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला। या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की आजची वाढती बेरोजगारी, युवकांनी 12वी नंतर काय करावं, पालक विद्यार्थ्यांचा संवाद, या सर्व बाबतीमध्ये अनिल मोरे साहेब, आपले विठ्ठल कागणे सर यांनी जवळपास 2 तास मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं आणि या मार्गदर्शनात एकच सांगितलं त्यांनी की बाबा गरिबी असो की हरिबी असो, विद्यार्थ्यांनी कसं वागावं, स्पर्धा परीक्षामध्ये कसं राहावं, या सर्व हिशोबाने त्यांनी आपल्याला सर्वांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि या कार्यक्रमाला जवळपास 3 ते 4 हजार विद्यार्थी आणि पालक कुसुम सभागृहामध्ये जमा झाले होते आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर असा चांगला झाला। त्याबद्दल मी सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंदुस्तान की सबसे मजबूत इलेक्ट्रिक बाइक जॉय ई बाइक अब नांदेड़ में भी हो रही है दस्तयाब। जी हाँ, ग्रीन राइडर को नांदेड़ में जॉय ई बाइक का ऑथोराइज डीलर बनाया गया है। मर्द व ख़वातीन के अलावा कॉलेज के तलबा की ज़रूरत के मुताबिक जॉय ई बाइक 4 अलग अलग मॉडल में दस्तयाब है, जिसमें म्यूहूस, वोल्फ और जेननेक्स नैनो। खूबसूरती और मजबूती के साथ साथ ज़बरदस्त बैटरी बैकअप, सिंगल चार्ज में 100 से 120 किलोमीटर की मिलेगी रफ्तार। कम से कम डाउन पेमेंट देकर EMI पर भी मिल सकती है गाड़ियाँ। मज़ीद तफसीलात के लिए शोरूम का पता है ग्रीन राइडर जॉय ई बाइक, रूबरू शिव मंदिर, चैतन्य नगर, एयरपोर्ट रोड, नांदेड़।